धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण अंमलबजावणीचा विषय सभागृहात लक्षवेधी म्हणून मांडणार असल्याचे मत मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ तुषारजी राठोड यांनी दिले आहे। ते म्हणाले की धनगर व बंजारा समाज बांधवांच्या भावना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि येणाऱ्या अधिवेशनात हा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार आहे। यावेळी धनगर समाजाने धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्र राज्यात धनगर नावाची कोणतीही जात जमात अस्तित्वात नाही, जे आहेत ते धनगर आहेत। या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच विरुद्ध केंद्र व राज्य सरकारनेच प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केले आहे की महाराष्ट्र राज्यात धनगर नावाचा एकही व्यक्ती आजवर आढळून आलेला नाही। समाजाच्या म्हणण्यानुसार भारताचे राष्ट्रपतीसुद्धा आरक्षणाच्या यादीत अस्तित्वात नसलेली जात जमात समाविष्ट करू शकत नाहीत। महाराष्ट्र सरकारला राज्यपालांच्या परवानगीने शासन आदेश जारी करण्याचा पूर्ण अधिकार आहे। याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागाने मागील वर्षी धनगरऐवजी धनगर असे वाचावे असा शासन आदेश जारी केला होता। यामुळे हे स्पष्ट होते की राज्य सरकारला असा शासन आदेश काढण्याचा अधिकार आहे। त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद क्रमांक 27 मधील धनगर या नावऐवजी धनगर असे वाचावे असा शासन आदेश तात्काळ काढण्यात यावा। या मागणीसाठी आज मुखेड येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर सकल धनगर समाजाचे वतीने आमदार डॉ तुषारजी राठोड यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यावेळी सकल धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यासाठी या ठिकाणी सर्व धनगर समाजाच्या वतीने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉ तुषारजी राठोड साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। सर, एकंदरीत समाजाची काय मागणी आहे? संपूर्ण महाराष्ट्रातील हटकर धनगर समाजाला या राज्यामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही हटकर धनगर समाजाची खूप जुनी मागणी आहे। कारण मला आठवते की 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा तेव्हा महादेवराव जानकर साहेबांच्या आणि इतर नेत्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही त्यांनी संघर्ष सुरू केला होता आणि या गोष्टी आता 11 वर्ष होत आलेले आहेत आणि ही आता यांची मागणी आता पुन्हा समोर आलेली आहे। आणि आज माझ्या विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख या समाजाच्या कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी घेराव घातला आणि ही मागणी मी सरकारमध्ये असल्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवावी आणि जेव्हा जेव्हा विधानसभेमध्ये गरज पडेल त्यावेळेस यांचा आमदार म्हणून मी ही मागणी सरकारमध्ये मांडावी या भूमिकेतून सर्व समाज बांधवांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे आणि मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे। कारण आपल्याला माहीत आहे की काही दिवसापासून हैदराबाद गॅजेटच्या आधारावर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिल्यामुळं बंजारा समाजालाही ओबीसी आरक्षण एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी बंजारा समाज करत आहे। आणि मी बंजारा समाजाचा असल्यामुळं मी सर्व आमच्या हटकर बांधवांना मी आश्वस्त केलेलं आहे की जेव्हा जेव्हा मी माझ्या समाजाची मागणी मांडेल त्यावेळेस मी हटकर धनगर समाजाची मागणी मांडेल। त्यामुळं या दोन्ही मागण्या मी सरकारकडे लावून धरेन आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी यांच्या भावना त्या ठिकाणी मी पोचवेन असं सर्व समाज बांधवाला मी आश्वस्त केलेलं आहे। 29 तारखेला बंजारा समाजाचा नांदेडमध्ये भव्य मोर्चा होत आहे। या संदर्भात आपले काय प्रतिक्रिया? 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि या गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी आहे असा उल्लेख आहे। हैदराबाद गॅझेट हे 1871चं डॉक्युमेंट आहे। जवळपास 150 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी जे डॉक्युमेंट पब्लिश केलेलं होतं त्या डॉक्युमेंटचा आधार हे आहे की त्याच्यामध्ये असं सांगतात की बंजारा समाज हा आदिवासी आहे आणि याचा आधार घेऊन संबंध राज्यामधला बंजारा समाज आता आक्रमक झालेला आहे आणि ते असं म्हणतायत की आम्हाला सुद्धा एसटीतून आरक्षण द्या। जर मराठा समाजाला आपण ओबीसी आरक्षण देत असाल तर त्याच आधारावरती आम्हाला हे आरक्षण भेटलं पाहिजे अशी मागणी आहे। आणि याचाच एक भाग म्हणून उद्या नांदेड येथं बंजारा समाजाचे बांधव एकत्र येणार आहेत आणि ही मागणी सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी ते सर्व एकत्र जमणार आहेत आणि नंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाकडे निवेदन देणार आहेत। नक्कीच या ठिकाणी मुखेड कंधार विधानसभाचे विद्यमान आमदार यांनी
विधान भवनामध्ये यांची मागणी मांडणार असल्याचे या ठिकाणी सर्व बांधवांना सांगितलेलं आहे. NTV न्यूज, मुखेड, नांदेड.